ओके. या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मायक्रोसॉफ्ट सर्टिफिकेशन ओव्हरव्ह्यू. ओव्हरव्ह्यू पण शब्द वापरता येईल. टिपिकली मायक्रोसॉफ्ट सर्टिफिकेशन पाथ असा पण शब्द वापरतात. दोन्ही शब्द योग्य आहेत, तसा काय प्रॉब्लेम नाही. पाथ जास्त योग्य वाटतो, कारण एकदा तुम्ही सर्टिफिकेशन करायला सुरुवात केली की पहिल्यांदा कुठलं, मग त्याच्यानंतर कुठलं, मग त्याच्यानंतर कुठलं, असं तुम्हाला गाईड करणारा किंवा तुम्हाला मार्ग दाखवणारा असा हा व्हिडिओ आहे. ह्या समोर दिसणाऱ्या PDF मध्ये शिरण्याच्या अगोदर एक गोष्ट मला सांगायची होती की साधारणपणे सव्वा वर्षापूर्वी, म्हणजे 31 जानेवारी 2021 ला मायक्रोसॉफ्टने त्यांचे कित्येक परीक्षा की ज्या टेक्नॉलॉजी बेस्ड होत्या त्या रिटायर करून टाकल्या. म्हणजे त्याच्यामध्ये मग मायक्रोसॉफ्ट SQL सर्व्हर आलं, C# आलं, व्हिज्युअल बेसिक आलं, MVC फ्रेमवर्क आलं, अशा बऱ्याच त्यांच्या परीक्षा होत्या, पण त्या त्यांनी सव्वा वर्षापूर्वी त्या रिटायर करून टाकल्या. तर त्यांचं असं म्हणणं आहे की आता सगळ्यांनी या रोल बेस्ड एक्झाम्स द्यायला सुरुवात करायची, असं त्यांचं म्हणणं आहे. एक गोष्ट तर स्पष्टच आहे की मायक्रोसॉफ्टने स्वतः मायक्रोसॉफ्ट ॲज्युअरमध्ये प्रचंड इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. आणखीन त्यांना आता सगळ्यांनाच त्या मार्गाला घेऊन जायचं आहे, म्हणून त्यांनी मोर ऑर लेस ही गोष्ट फोर्स केलेली आहे, असं झालेलं आहे. एनिवे, तो वेगळा विषय आहे, पण थोडी बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन म्हणून तुम्हाला माहीत असावे म्हणून मी सांगते. जे लोक पहिल्यांदाच मायक्रोसॉफ्ट सर्टिफिकेशन करतात त्यांना ते कदाचित कळणारही नाही असं काही झालं होतं, म्हणून जस्ट उल्लेख केला त्याचा. तर मी झूम करून नंतर हे दाखवतोच, पण ओव्हरव्ह्यू म्हणून जर तुमच्या लक्षात आलं, तिथे त्यांनी काय केलंय की मायक्रोसॉफ्ट ॲज्युअर, मायक्रोसॉफ्ट 365, डायनॅमिक्स 365 आणि पॉवर प्लॅटफॉर्म, आणि सगळ्यात खाली येते सिक्युरिटी आणि कंप्लायन्स. हे जे मोठे मोठे चौकोन आहेत आणि त्यांच्यात जे रंग आहेत ते खरे पाथ आहेत, म्हणजे सेक्शन्स आहेत असं म्हणा तुम्ही. फार तर इन जनरल एका सेक्शन मधला माणूस दुसऱ्या सेक्शन मध्ये जात नाही. दिस इज जनरल. करू शकता तुम्ही, करायला काही बंधन नाहीये, म्हणजे करायचं नाही असं काही नाहीये. पण जनरली ॲज्युअर मध्ये असलेला ऑफिस 365 मध्ये किंवा डायनॅमिक्स 365 मधला डायरेक्ट काय म्हणतात त्याला, सिक्युरिटीमध्ये असं होत नाही. एक ब्रॉड पाथ करिअरचा ठरलेला असतो माणसाचा, त्या अँगलने ते माणसं पुढे जातात. एनिवे, तर समजा आपण पहिल्यांदा सिक्युरिटी आणि कंप्लायन्स बघू, कारण तसा डायरेक्ट जास्त ऑडियन्सचा त्याच्याशी काही संबंध नाहीये. तर इथं पहिल्यांदा आपण लिजंड बघूया, म्हणजे ते पहिलं कळून जाईल. ठीक आहे. तर इथे कसं आहे की हे पहिल्यांदा महत्वाचं आहे की जी टाईल खाली दिसतीये ती कशी आहे ते इथे दाखवलंय, की सर्टिफिकेशनचं टायटल मध्ये दाखवलं इथे. त्याच्यानंतर स्टार असेल तर ते एक्सपर्ट सर्टिफिकेशन, आणि इथे जे लॉक कुलूप दिसतंय ते म्हणजे धिस सर्टिफिकेशन हॅज प्रिरिक्विजिट्स, म्हणजे अगोदर एक कुठली तरी परीक्षा पास झाल्यानंतरच तुम्हाला हे सर्टिफिकेशन करता येतं. आणखीन खाली जे नंबर दिलेले आहेत ते हे सर्टिफिकेशन करण्यासाठी कोणत्या कोणत्या परीक्षा पास होणं आवश्यक आहे त्यांचे नंबर खाली दिलेले आहेत. आता या नॉलेजने आपण आता खाली जाऊ. इथं सिक्युरिटी आणि याच्यामध्ये फंडामेंटल्सचे आहे, आणखीन रोल बेस्ड या पुढच्या परीक्षा आहेत. तर मी हे करू शकतो. ठीक आहे, या सिक्युरिटीच्या झाल्या. त्याच्यानंतर आपण उजवीकडनंच जाऊ. सगळ्यात शेवटी ॲज्युअर घेऊ. पॉवर प्लॅटफॉर्म आहे. पॉवर प्लॅटफॉर्मचे हे सर्टिफिकेशन्स आहेत त्याच्यामध्ये हे एक एक्सपर्ट सर्टिफिकेशन, आणि याला कुठली तरी दुसरी एक परीक्षा पास होणं आवश्यक आहे, असा त्याचं लॉक आहे. ज्या वेळेला तुम्ही PL600 परीक्षेच्या त्या मायक्रोसॉफ्ट सर्टिफिकेशनच्या साईटवरती जाताल, तिथे तुम्हाला त्याची प्री रिक्विजिट एक्झाम कुठली आहे ते तिथे दिसेल.
आणि त्याची जी फंडामेंटल्सची एक्झाम आहे ती PL900 आहे, इथे दिसते त्याप्रमाणे. ओके. त्याच्यानंतर येते डायनॅमिक्स 365. तर ह्या डायनॅमिक्स 365च्या परीक्षा आहेत. हे एक्सपर्ट सर्टिफिकेशन प्रिरिक्विजिट आहे. आता मी मागे एक व्हिडिओ बनवला होता, त्यात सांगितलं होतं की काही काही सर्टिफिकेशन्स करताना 2 परीक्षा पास व्हायला लागतात. त्या इथं तुम्हाला दिसतील की ही प्लस ही, या दोन्ही परीक्षा पास झाल्यानंतर तुम्हाला हे सर्टिफिकेशन म्हणजे हे सर्टिफिकेट मिळतं, असा त्याचा अर्थ. तर इथं सगळीकडे तुम्हाला दिसेल 2 परीक्षा आहेत, इथे एकच परीक्षा आहे. ठीक आहे. त्याचं स्वतःचं पण इथे स्पेशालिटी सर्टिफिकेशन आहे आणि फंडामेंटल्स एक्झामिनेशन्स आहेत त्याच्या डायनॅमिक्स 365च्या. त्याच्यानंतर आहे ऑफिस, म्हणजे जे अगोदर ऑफिस 365 होतं त्याला त्यांनी मायक्रोसॉफ्ट 365 असं नाव चेंज केलं त्याचं त्यांनी. त्याच्या ह्या परीक्षा तिथे दिसत आहेत त्या, आणि ही स्पेशालिटी आणि ही फंडामेंटल. जनरली फंडामेंटलचे 900 नंबर आहेत, इथे 900 असे नंबर आहेत. येस, 900 इथं पण आहे मला वाटतं, SC 900. ओके. ओके. त्याच्यानंतर आपलं महत्वाचं असते ॲज्युअर सगळ्यात. हे आता ह्या ॲज्युअरच्या परीक्षा आहेत. यात ह्या सगळ्या रोल बेस्ड परीक्षा आहेत. ही त्यांची नावं आणि ह्या परीक्षा तुम्हाला पास व्हायला लागतात. एकच सर्टिफिकेशन आहे, 2 दिसत आहेत तिथे, बाकी सगळीकडे एकच परीक्षा आहे. सिम्प्लिफाईड आहे आता हे. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्या स्पेशालिटी सर्टिफिकेशन्स आहेत ॲज्युअर मधली, आणि ही ॲज्युअर मधली फंडामेंटल सर्टिफिकेशन्स आहेत. आता आपण ही जी सिरीज बनवते ती AZ900 सर्टिफिकेशनसाठी बनवतोय. पण नुसतं सर्टिफिकेशनचा ओव्हरव्ह्यू देण्यासाठी मी काही वेगळी प्लेलिस्ट करत नाहीये. ह्याच प्लेलिस्टमध्ये मी हा व्हिडिओ टाकून देणार आहे. आपला या प्लेलिस्ट मधला फोकस आहे AZ900 ॲज्युअर फंडामेंटल्स. तर इतर सर्व 900 परीक्षांपेक्षा ही अगदीच जेनेरिक अशी परीक्षा आहे. तुम्हाला दुसरं कुठलंही ॲज्युअरची काही गरज नाही आहे बाकीच्या हे करण्यासाठी, पण फंडामेंटल नॉलेज असणं आवश्यक आहे असं मला वाटतं. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे हा जो स्टॅक आहे तो जसं तुम्ही परीक्षा पास व्हाव्यात अशी अपेक्षा आहे तसाच आहे. म्हणजे हे फाउंडेशन, मग त्याच्यावर हे बिल्ड होणार आणि त्याच्यावर हे बिल्ड होणार अशी ती आयडिया आहे. म्हणून हे सगळ्यात खाली लिहिलेलं आहे. आता ह्या ज्या बाकीच्या परीक्षा असतात त्यांचं कसं असतं, तुम्ही त्या सर्टिफिकेशनच्या पानावर जाऊन बघा, इथं खालती लिंक लिंक येते. ह्या लिंकवरती जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला इथं दिसेल की DP203 या परीक्षेची माहिती मिळेल. पण या ज्या सगळ्या परीक्षा असतात ना, या 1-2 वर्षांनी एक्सपायर होतात किंवा त्यांचे सर्टिफिकेशन 1-2 वर्षांनी एक्सपायर होतात असं ते असतं. आता एक्सपायरी त्यांनी 1 वर्षाची ठेवलेली आहे. पहिल्यांदा असं होतं की सर्टिफिकेशन एक्सपायर झालं की तुम्हाला ती परीक्षा परत द्यायला लागायची, किंवा त्या वेळेला याची रिप्लेसमेंट परीक्षा जी असेल ती द्यायला लागायची, किंवा स्वतंत्र एक रिसर्टिफिकेशनची एक एक्झाम असायची. म्हणजे तुम्ही ऑलरेडी ही जर परीक्षा पास असाल तर त्या परीक्षेत जे चेंजेस झाले त्या एरियामध्ये तेवढेच टेस्ट केले जायचे, एक छोटीशी परीक्षा घेऊन आणखीन ते सर्टिफिकेशन एक्सटेंड केलं जायचं. मला आता जी लेटेस्ट माहिती आहे त्याच्याप्रमाणे असं आहे की सर्टिफिकेशन्स, आता ही जी सर्टिफिकेशन्स आहेत ही सगळी 1 वर्षांनी एक्सपायर होणार आणि त्याच्यानंतर परीक्षा द्यायची गरज नाही असं मी ऐकलेलं आहे. मी असं ऐकलंय की मायक्रोसॉफ्ट लर्न वरती त्यांचे जे फ्री कोर्सेस आहेत ते काही कोर्सेस ते डेव्हलप करणार आहेत आणि ते कोर्सेस तुम्ही पूर्ण करायचे. त्याच्यामध्ये प्रश्नोत्तरं असतात बारीक आणि त्याच्यामध्ये पॉइंट्स असतात. एक टॉपिक एक तुम्ही कव्हर केला की तुम्हाला पॉइंट्स मिळतात. ते पॉइंट्स तुम्ही मिळवलेत की ते सर्टिफिकेशन अजून 1 वर्षांनी एक्सटेंड केलं जाईल असं लेटेस्ट मला माहिती आहे त्याप्रमाणे. एनिवे, कमिंग बॅक टू हे ॲज्युअर फंडामेंटल्स, ह्या ज्या सगळ्या फंडामेंटल्स एक्झाम्स आहेत, ॲज्युअर फंडामेंटल, AI आणि डेटा फंडामेंटल्स, आणि माझ्या कल्पनेप्रमाणे या बाकीच्या फंडामेंटल्स एक्झाम सुद्धा, यांची जी सर्टिफिकेशन्स आहेत ती कधीच एक्सपायर होत नाहीत.
हे महत्वाचं आहे. त्यामुळे एकदा तुम्ही हे सर्टिफाईड झालात की तुम्ही सर्टिफाईड. दीज सर्टिफिकेशन्स आर नॉट गोइंग टू गेट एक्सपायर्ड. तुम्हाला ती रिसर्टिफिकेशन करायची गरज नाही. हे फार महत्वाचं आहे. दुसरी एक गोष्ट मला सांगायची की ज्या कंपन्या असतात त्यांना ते दुसऱ्या तुम्ही व्हिडिओ बनवणार आहे त्याच्यामध्ये सगळं सांगणार आहे. ज्या कंपन्या असतात त्यांना तुम्ही सर्टिफाईड झाला आणि तुम्ही जर त्या कंपनीमध्ये कामाला असाल तर त्या कंपनीला तुमच्या सर्टिफिकेशनचं क्रेडिट मिळतं. तर क्रेडिट कसं मिळतं की किती लोक सर्टिफाईड आहेत त्याच्यानुसार ती गोल्ड पार्टनर, सिल्वर पार्टनर, प्लॅटिनम पार्टनर अशी मायक्रोसॉफ्ट पार्टनर बनते ती कंपनी. आता त्यात कसं आहे की ह्या ज्या परीक्षा आहेत AZ-900 AI या फंडामेंटल्सच्या परीक्षा त्या क्रेडिटमध्ये काउंट होत नाहीत. हे लक्षात घ्या. म्हणजे जर एखादी कंपनी म्हटली की माझ्याकडे 1000 मायक्रोसॉफ्ट सर्टिफाईड एम्प्लॉईज आहेत पण त्यातले समजा 100 लोकांनी AZ-900च दिलेली आणि दुसरी कुठलीच परीक्षा दिलेली नाही तर ते 1000 नाही समजत. मायक्रोसॉफ्ट की तुमच्याकडे 900 सर्टिफाईड लोक आहेत. जे 100 लोकांनी ह्या फंडामेंटल्स एक्झाम्स दिलेले आहेत दे आर नॉट काउंटेड टुवर्ड्स द क्रेडिट फॉर मायक्रोसॉफ्ट पार्टनर प्रोग्राम. हे लक्षात घ्या. त्याचा तुमच्यावर काय परिणाम होतो ते लक्षात घ्या. कंपनीला तुम्ही हे सर्टिफिकेशन केल्यामुळे कंपनीला मायक्रोसॉफ्ट पार्टनर क्रेडिट मध्ये ह्या परीक्षा काउंट होत नसल्यामुळे मी असं पाहिलंय की काही कंपन्या ह्या डायरेक्ट त्यांच्या एम्प्लॉईजना या वरच्या परीक्षा द्यायला सांगतायत की बाबा तू AZ-204 दे. या वरच्या परीक्षा ज्या आहेत त्या AZ-900 सोडूनच्या बाकीच्या परीक्षा द्यायला सांगतायत. आता होतंय काय, ज्या लोकांना माहितीच नाहीये की हा असा सर्टिफिकेशन पाथ आहे ते लोक काय करतात डायरेक्टली त्या वरच्या परीक्षांची तयारी करतात आणि पास होतात. ते तुम्ही काय पास होऊ शकत नाही असं नाही. आणि दुसरी गोष्ट ह्या परीक्षा काय त्या परीक्षांना प्रेरिक्विजिट आहेत असंही काही नाही. त्यामुळं नोबडी कॅन स्टॉप यू गिव्हिंग दोज एक्झाम्स. त्यामुळे तुम्ही त्या परीक्षेत देऊ शकता आणि पासही होऊ शकता, तसा काही प्रॉब्लेम नाही. पण ॲज अ इंडिव्हिज्युअल काय होतं माहितीये का की तुम्ही एकदा ती परीक्षा पास दिलीत की तुम्ही नंतर ही परीक्षा देऊ शकत नाही म्हणजे तुम्हाला कोणी रोखत नाही. पण होतं काय की तुमची जी ट्रान्सक्रिप्ट असते म्हणजे जी मायक्रोसॉफ्टकडनं ट्रान्सक्रिप्ट मिळते की कुठल्या परीक्षा पास झाल्या कधी पास झाल्या त्याच्यामध्ये ते कसं होतं ते एक उदाहरणच द्यायचं झालं की तर तुम्ही अगोदर ग्रॅज्युएशन केलंय आणि नंतर 10वीची परीक्षा दिली असं ते दिसतं. ते दिसायला वाईट दिसतं, बाकी काही नाही, प्रॉब्लेम बाकी काहीच नाही. म्हणून माझं असं म्हणणं आहे की कंपनीनं कितीही इन्सिस्ट केलं की तुम्ही ह्या वरच्या परीक्षा द्या म्हणून तरी तुम्ही ऍज अ इंडिव्हिज्युअल अगोदर फंडामेंटलची द्या आणि मग नंतरच त्या वरच्या परीक्षा द्या. ही प्री रिक्विजिट नाही. परत एकदा सांगतो, कंपनी पण तुम्हाला म्हणेल प्री रिक्विजिट नाहीये, मी समजू शकतो. पण तरी सुद्धा या परीक्षा मायक्रोसॉफ्ट स्वतः कोर्सेस ऑनलाईन कोर्सेस ठेवून आणि फ्री व्हाउचर देऊन प्रमोट करतेय. तर तुम्ही त्याचा फायदा घ्या. आणखीन ह्या परीक्षा अगोदर पास व्हा आणि मग नंतर वरच्या सर्टिफिकेशन्स मध्ये जावा. हे मला सांगायचं होतं महत्वाचं. तर असा सर्टिफिकेशनचा पाथ आहे हा. तर इफ यू आस्क मी तर सजेस्ट करेन की अगोदर पहिल्या फंडामेंटल्स द्या. कुठल्याही सेक्शन मध्ये जर तुम्ही वरती जाणार असाल तर अगोदर फंडामेंटल्स द्या. पण तुम्ही स्पेशालिटी करायचं का हे करायचं हा काय वैयक्तिक प्रश्न आहे माझ्या मते, त्यामुळे त्याचा काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही नाही स्पेशालिटी केली आणि डायरेक्ट वरची केली तरी चालेल, तो काय प्रॉब्लेम नाही. पण मग नंतर परत मागे येऊ नका. दॅट इज द ओनली काय म्हणतात त्याला कॅव्हिएट. यायला हरकत नसते, दिसायला वाईट दिसतं, बाकी काही नाही. ठीक आहे. तर तुम्हाला इथे दिसलं असेल की हे एकच पानाचं PDF आहे. हे मायक्रोसॉफ्टच्या साईटवरती अवेलेबल आहे. इथे QR कोड आहे त्याचा. आणखीन मी त्याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये पेस्ट करतोच आहे. दुसरी एक गोष्ट लक्षात ठेवा की इथे वरती तारीख दिलेली आहे बघा त्यांनी, हे लास्ट अपडेटेड मार्च 22. त्याचं कारण आहे दर 1-2 वर्षांनी हे सगळं चेंज होत राहतं. त्यामुळं मी रेकॉर्ड करताना जी लेटेस्ट फाईल आहे ती मी इथं घेतलेली आहे. पण धिस कीप्स चेंजिंग. होपफुली आता ॲज्युअर आलेलं आहे तर हे बरेच स्ट्रीमलाइंड दिसतंय. यातल्या कदाचित परीक्षा रिटायर होतील आणि त्यांना रिप्लेसमेंट दुसऱ्या परीक्षा येतील. पण मेजर काही चेंज होईल असं आत्ता तरी वाटत नाहीये. ओके, थँक्यू.